नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा भाग आपला चाललाय चौथा. ओम नमः सिद्धम. तो दिवस गौरी जेवणाचा होता. अनंता आईला म्हणाला, आई मी चंद्रभागेवर स्नान करून झटकन येतो. त्यावर राधाबाई म्हणाल्या, अरे अनंता, माझा स्वयंपाक तयार आहे, लवकर ये बघू. आलोच असं म्हणून अनंता पंचा तांब्या घेऊन स्नानाला गेला. चंद्रभागेच्या पात्रात घाईघाईने उतरला. गडबडीत चंद्रभागेच्या पाण्याची खोली किती आहे हे लक्षातच आलं नाही. पाण्याला भोवरा होता का डोह होता हेही माहीत नाही, पण पोहायला येत असूनसुद्धा अनंता गटांगळ्या खाऊ लागला. आपण आता नक्की बुडणार असं त्याला वाटल्यामुळे त्यांनी आपलं नाक तोंड दाबून धरलं, तरीही तो खाली खाली जायला लागला. त्यावेळी एक व्यक्ती त्याच्याजवळ आली. तिने अनंताला झटकन बाहेर काढलं. अनंता त्या अज्ञात व्यक्तीला घेऊन वाड्यावर आला. व्यक्ती अंगणात उभी होती. राधामाईला घडलेला सर्व प्रसंग त्यांनी सांगितला. ते सर्व ऐकल्यावर राधामाई तर थरथरल्या. त्यांच्या मनात आलं, याच्या रूपाने पांडुरंगच आला माझ्या या लेकराला वाचवायला. आणि मग त्या म्हणाल्या, बाबा तू देवच भेटलास, माझ्या लेकराला तूच वाचवलं आहेस, सुखरूप आणून तूच पोस्त केलं आहेस, तेव्हा मी तुला काय देऊ. त्यावरती व्यक्ती म्हणाली, माय मला काहीही नको, फक्त पुरण्याची पोळी करून जेवायला वाढ. वास्तविक आठवलेंच्या घरात गौरीसाठी घावन घाटलं करण्याची पद्धती होती, पण आजपासून पुरणपोळीचा नैवेद्य सुरू झाला. राधामाईनी त्याला पोटभर गरमागरम जेवायला घातलं आणि वर 1 रुपयाही दिला. तो तृप्त होऊन गेला. आणि खरंच तो पांडुरंगच होता, दुसरं कोण असणार. राधामाईकडून 1 रुपया घेऊन गेला. तिच्या ऋणात राहिला, जन्मभर तिच्या लेकराला सांभाळण्यासाठीच. शाळेत प्रवेश केल्यावर पहिल्या 2 इयत्तांचा अभ्यास पाहता अनंतची तयारी तर पाहून त्याला एकदम दुसरीत प्रवेश दिला, कारण खाडीलकर मास्तरांनी बराच अभ्यास त्याचा करून घेतला होता. अनंता पंढरपूरच्या ज्या शाळेत जात होता त्या शाळेचं नाव आपटे हायस्कूल होतं. त्या शाळेचे मुख्याध्यापक कृष्णाजी मोरेश्वर पंत यांचं अनंताच्या अभ्यासावर लक्ष असायचं. ते त्याची मधूनमधून चाचणी देखील घेत असत. अनंताची तल्लख बुद्धिमत्ता पाहून पंतांनी त्याला 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बसवावं असं ठरवलं. दादांनी त्याच्या प्रकृतीच्या कारणास्तव नको म्हणून सांगितलं. दादांनीच नकार दिल्यामुळे पंतांचा मात्र नाईलाज झाला. प्रतिवर्षी दादा पंढरपूरहून कुर्डुवाडी डोमगावला जात आणि परत येत असत. कल्याण स्वामींच्या दर्शनाचा त्यांचा हा कार्यक्रम म्हणजे ती वारीच असायची. दादांनी एकदा अनंताला बरोबर ये म्हटलं. अरणहून दादा पडसालीला बैलगाडीने गेले, तर अनंता पायी पायी जाण्यास निघाला. वाटेत रस्ता चुकला. मे महिन्याचे दिवस, ऊन मी म्हणत होतं. अनंता गोंधळला. तहान तर खूप लागली होती. जवळ काही कुठे पाणी दिसेना. तेवढ्यात एक झोपडी दिसली. तिथे जाऊन त्यांनी पाणी मागितलं. मध्यम वयाचा गृहस्थ बाहेर आला. काय रे, काय पाहिजे असं त्यांनी विचारलं. पाणी, तहान लागली आहे मला. अनंता उत्तरला, बामणाचं दिसतोयस, तर माझ्या घरातलं पाणी मी कसं देऊ, द्या चालेल मला. असं अनंता त्यावर म्हणाला. छे रे, असं कुठे झालं आहे, चल माझ्या संग. त्या धनगराने अनंताला जवळच्या विहिरीवर नेलं. पोहरा, दोरी दिली, पाणी शेंदून काढ म्हणाला. अनंतानी पाणी काढलं. तो ते पोटभर प्यायला आणि नंतर त्याच माणसाने रस्ताही दाखवला. घरी यायला उशीर झाला. तेव्हा दादांनी उशीर होण्याचं कारण विचारलं असताना हा प्रसंग त्यांनी सांगितला. सोवळ्या ओळ्याच्या कल्पना समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती स्वतःहून श्रद्धेने पाळीत असत. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही आकसाची, अन्यायाची, तिरस्काराची किंवा न्यूनगंडांची भावना त्या काळी नसायची. वयाच्या 12व्या वर्षी अनंता विषमज्वराने आजारी पडला. राधाबाई संचित झाल्या. दादाही चिंताक्रांत झाले. वैद्यांनी औषधं चालू केली. कधी कधी 3-4 अंश तापही असायचा. अनंता ग्लानीत असायचा, त्यामुळे अगदी निपचित पडून राहायचा. दादा सर्वांना, विशेषतः राधाबाईंना धीर देत होते. सर्व भिस्त पांडुरंगावर ठेवून दादा मात्र अनंताच्या जवळ बसूनच श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ म्हणत असत. अनंतानी सारा डिसेंबर महिना तापात काढला. 21 दिवसांचा विषमज्वर आणि तोही पुन्हा उलटला. असे 42 दिवस आजारपणात गेले. त्यामुळे शरीराला विलक्षण अशक्तता आली होती. तथापि
प्राथमिक शिक्षणाचं हे शेवटचं वर्ष कसंबसं पूर्ण झालं. अनंताची नाजूक स्थिती दादांना चिंताजनक वाटल्यामुळे त्यांनी अनंताकरता बाबांच्याकडे साकडं घातलं की मुलाला बरं वाटलं तर आपल्या चरणी दरवर्षी गोदावरीच्या कावडी आणून स्नान घालीन. अनंता बरा झाल्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून म्हणजेच 1933पासून गंगेच्या कावडी आणून समाधीला स्नान घालण्याची प्रथा सुरू झाली. पुढे त्याला खूपच मोठं स्वरूप प्राप्त झालं. आजही शिर्डीत शेकडो लोक दरवर्षी रामनवमी उत्सवात कावडी घेऊन येतात. त्यांना नारळ प्रसाद म्हणून दिला जातो. अनंताचं माध्यमिक प्रशालेतील अध्ययन आता सुरू झालं. त्यांनी लोकमान्य विद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. हट्ट करणं मात्र काहीही थांबलं नव्हतं. अनंताला बैठ्या खेळात काहीच रस नव्हता. कॅरम मात्र तो आवडीने खेळत असायचा. एकदा असं घडलं, दादा नुकतेच पंढरपूरला आले होते. प्रवासाहून येतील त्या दिवशी चंद्रभागेवर स्नानासाठी ते नियमित जात असत. त्याप्रमाणे ते चंद्रभागेवर स्नानासाठी जाण्यास निघाले. बरोबर अनंता होताच, कारण त्याला नदीत पोहायला आवडायचं ना. एरवी त्याला मित्रांच्याबरोबर राधामाय काही जाऊ देत नसे. दादांच्या पुढे त्याला कोण नाही म्हणणार. दादा आणि अनंता स्नानासाठी बाहेर पडले. ते घरासमोर असलेल्या मारुतीच्या देवळाजवळ आले. तिथे अनंताला एकदम कॅरमचं स्मरण झालं आणि तो म्हणाला, दादा मला कॅरम हवा आहे, आणून द्या. दादा लगेच उजवीकडे वळाले आणि दुकानाकडे निघाले देखील. स्नानाला जायचं असल्याने अंग उघडं, खांद्यावर उपरणं, हातात तांब्या, पायात काही नाही अशी स्थिती होती. स्नान करून आल्यावर दुपारी आणून देईन असं दादा म्हणाले असते तरीही चाललं असतं. अनंत आता चांगला 13 वर्षाचा झालेला होता. नाही, आत्ताच आणून द्या असा हट्ट काही त्यांनी त्यावेळी तरी केला नसता. पण दादा मात्र त्याला घेऊन तसेच बाहेरच्या बाहेर दुकानात गेले. कॅरम घेऊनच घरी आले. इतके लाड करणारे निर्हेतुक वात्सल्य खरोखर दुर्मिळच आहे, नाही का? दामू अण्णांच्या अकाली निधनाने दादांचं कोमल अंतःकरण अधिकच कोमल बनलं होतं, हळवं झालं होतं. अनंताची हुशारी, त्याचं आजारपण याचं स्मरणही दादांना कायमच असायचं. दामूच्या लेकराला काही कमी पडू नये या भावनेने ते हळूवार बनले होते. या सर्वांचा दृश्य परिणाम अनंताचा प्रत्येक हट्ट पुरवण्यातच व्हायचा. राधाबाई कधीकधी दादांच्याकडे तक्रारही करायच्या, पण नातवाचं सर्वोच्च न्यायालय आजोबाच असल्यामुळे तिथे काही अपील नसायचं. शंकरराव बोराळकर नावाच्या एका धनिक गृहस्थांची दादांवर अतिशय भक्ती होती. बोराळकर राहणारे बोरावळ्याचे. त्यांचा दादांशी फार जुना स्नेह होता. त्यांचं कुटुंब मोठं होतं. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई फारच मायाळू होत्या. दादा बोराळाल्या त्यांच्याकडे जात असत. राधाबाईंना विश्रांती मिळावी म्हणून पार्वतीबाईंनी सर्वांना बोराळ्याला बरेच दिवस ठेवून घेतलं होतं. त्यांच्याकडे दुभतं चांगलं होतं. एक दिवसाआड मोठ्या डेऱ्यात ताक घुसळावं लागायचं. त्या अनंताला खडीसाखरेचे 2 खडे आणि केशराच्या 2 काड्या घालून ताजं लोणी बाळकृष्ण म्हणून प्रेमाने खायला देत असत. घरी दारी अनंताचं कोडकौतुक करणारी मंडळीही बरीच होती. त्याचबरोबर त्रास देणाऱ्या लोकांची संख्याही काही कमी नव्हती. 1933मध्ये श्री मारुती सीताराम बारटक्के पंढरपूरला गोविंदपुऱ्यातील दादांच्या वाड्यात म्हणजेच दामोदर आश्रमात बिराड करू म्हणून राहण्यासाठी आले होते. मारुतीराव हे मेरुमणी नामदेव शिंपी होते. त्यांच्या पत्नीचं नाव इंदिराबाई. यांना 3 अपत्य होती, 2 मुलगे आणि 1 मुलगी. मोठ्या मुलाचं नाव बाबूराव, मधल्याचं छगन, मुलीचं नाव चिरंजीवबाई असे होतं. वाड्यात राहायला आले त्यावेळी छगन 9 वर्षाचा, दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. शिक्षणाची आवड बिलकुल नव्हती. समवयस्क मित्रांचं वेळ चकाट्या पिटणं, दिवसभर खेळणं असा कार्यक्रम त्याचा असायचा. छगन शाळेची वेळ झाली की पाटी दप्तर घेऊन घरातून बाहेर पडायचा. दिवसभर उन्हाळ मित्रांबरोबर खेळून शाळा सुटण्याच्या वेळी बरोबर घरी येत असे. तर कधी उन्हाळ मित्रांबरोबर चित्रपट पाहण्यासही जात असे. पुढे तर चित्रपट पाहण्याचा त्याला नादच लागला. चित्रपट पाहायला जाताना कधीकधी वडिलांच्या खिशातले पैसेही तो काढून घेत असे. 3 महिन्यात छगनचे शाळेचं तोंडही त्यांनी पाहिलं नव्हतं. आणि एक दिवस झेंडूबाबा मठातील शाळेचे मुख्याध्यापक डोके गुरुजींची आणि मारुतीरावांची गाठ पडली. डोके गुरुजी म्हणाले, अरे मारुती, तुझा मुलगा छगन जवळजवळ 3 महिने झाली शाळेत येत नाही. तुझ्या मुलाला शाळेत का पाठवत नाही आहेस? मारुतीराव म्हणाले, अहो,
तो रोज शाळेची वेळ झाली ना की पाटी दप्तर घेऊन शाळेत जाण्यासाठी बाहेर पडतो. शाळा सुटली की पाटी दप्तर घेऊन वेळेवर घरी येतो. अलीकडे तो शाळेत जात नाही अशी शंका आमच्या मनातही आली नाही. तो नियमाने शाळेत जातो असंच आम्हाला वाटत होतं. पण तो शाळेत येत नाही हेच आपल्याकडून आत्ता आम्हाला समजलं. बरं झालं, त्याची समक्ष विचारपूस करून शाळेत पाठवण्याची मी व्यवस्था करेन. छगनने शाळेची पायरी चढली नाही याचा वडिलांना खरं तर खूप राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी एक अंगठ्या एवढा जाड चिंचेचा फोक घरी येताना आणला. छगन नुकताच घरी आला होता आणि आज असा काही जबर मार खावा लागेल अशी काही त्याला कल्पना नव्हती. आणि छगनला पाहताच मारुतीरावांनी चिंचेच्या फोकाने बेदम मारायला सुरुवात केली. दादा बैठकीत होते. त्यांनी छगनला आणि मारुती बेदाम मारत असल्याचं खिडकीतून पाहिलं. छगनचं कळवळून रडणं दादांना काही ऐकविना, म्हणून ते म्हणाले, अरे मारुती, लेकराला असा गुरासारखं का मारतोयस रे? काय केलं रे त्यांनी? रागाच्या भरात असं बेदम मारणं बरं नाही आहे. यातून बरं वाईट काही झालं तर काय करशील? गेले 3-4 महिने कार्ट्यांनी शाळा बुडवली. सिनेमाला जातो हा, दप्तर घेऊन बाहेर पडतो, शाळा सुटण्याच्या वेळी बरोबर घरी येतो. याचं शिकण्यात अजिबात लक्ष नाही आहे. आम्ही गरीब माणसं आहे, आमच्यासारख्यांनी जगायचं तरी कसं? मारुतीरावांनी सर्व काही खुलासेवार सांगितलं. त्यावर दादा त्यांना म्हणाले, अरे त्याला मारू नकोस, मी सांभाळू का त्याला? मारुतीराव कृतज्ञतेने हात जोडून म्हणाले, असं झालं तर पोराचं सोनंच होईल. आणि तेव्हापासून म्हणजेच 1933 छगन दादांच्या घरचाच झाला. त्यावेळी छगनचं वय 9 वर्ष, अनंताचं वय 13 वर्ष. छगनला दादांनी विचारलं, तू शाळेत न जाता रोज कुठे जातोस? छगनने उत्तर दिलं, मला सिनेमा पाहायला खूप आवडतं. मी रोज सिनेमाचे बोर्ड गावातून जाहिरातीसाठी फिरवतो, मग मला सिनेमा फुकट पाहायला मिळतो. मग दादा म्हणाले, उद्यापासून शाळेत जायचं नाही, मी तुला रोज 1 रुपया देत जाईन. तू सकाळपासून रात्रीपर्यंतचे सिनेमाचे सगळेच्या सगळे खेळ पाहत जा. छगनला एवढा आनंद झाला, विना कष्ट एकही नाही, दिवसभर सिनेमाच सिनेमा. रोज रुपये घ्यायचा, सिनेमा पाहायचा, बाहेर काहीतरी 2 पैशाचे चुरमुरे भत्ता हे खायचा, मस्त सिनेमा पाहत फिरायचं. छगनला वाटलं, बस काय मजा आहे. हा आझादपंची मनमौजी रोज सकाळी 9-9:30 वाजता घराच्या बाहेर पडायचा, तो थेट रात्री 12 वाजताच घरी यायचा. हा आनंद 4-5 दिवस टिकला. मग छगनला रोज सिनेमाला जायचा यायला लागला कंटाळा. त्यांनी दादांना सांगितलं, दादा मला आता सिनेमा नको, मी नाही पाहणार सिनेमा. दादांनी त्याला हळूहळू लिहायला वाचायला शिकवलं. त्याचा थोडा सराव झाल्यावर दादा छगनला काव्य लिहून घेण्यास सांगायचे. छगन ते सुवाच्य अक्षरात लिहून काढीत असे. हळूहळू त्याची आवड उत्पन्न झाली. मग छगनला त्यात आनंदही वाटायला लागला. काळजी अशी काही राहिलीच नाही. घरची फारच गरिबी होती, पण दादांच्या जवळ राहिल्यामुळे राजेशही थाट सुरू झाला. त्यामुळे मनाची एक अशी धारणा झाली की दादांच्या सवय राहायला मिळालं तेव्हापासून मजेत प्रवास करणं, चांगलं खाणं पिणं, लिहायला उत्तम कपडा लगता, भरीला लोक कौतुक करतात. दादांच्याबरोबर राहिलं म्हणजे सर्व चांगलं असतं, तेव्हा तेच महत्त्वाचं वाटत होतं. बालवयात छगनला या सर्व गोष्टींचं अप्रूप वाटत असे. दादांनी त्याला कीर्तनातील पदं शिकवण्यास सुरुवात केली. तोही रोज कीर्तनातील पदांचा सराव करीत असे. दादा छगनला लावणीचा ठेका, काही अवघड तालांचं वजन, शब्दांची फेक सर्व काही समजून सांगायचे. छगनचाही गळा एकदम गोड होता, हस्ताक्षर उत्तम होतं. दादा त्याला लहान मोठे बाजार हाटाचंही काम सांगायला लागले. हळूहळू छगन लेखन, गायन, व्यवस्थापनात एकदम तयार होऊ लागला. लहानपणी तुकाराम बुवांना सुद्धा सिनेमा पाहण्याची आवड होती. दादा सारखे सिनेमाला जाण्यासाठी परवानगी देणार नाहीत हे माहिती असायचं. त्यामुळे बाल तुकाराम अनंताला सिनेमाला येण्यासाठी आग्रह करत असे. अनंता काय लगेच दादांना म्हणायचा, दादा सिनेमाला जायचं आहे. थोडा हट्ट केला की परवानगी मिळत असे. त्यामुळे अनंताला क्वचित सिनेमा पाहणं बालवयातही घडत असे. मुळातच अनंताच्या आवडीच वेगळ्या होत्या. सतत वाचन करावं, काहीतरी नवीन प्रयोग करावे, मित्रात खेळावं, हुंदडावं हे प्रिय होतं. पण एकांत अतिप्रिय होता. अनंताला गरिबीची फार कणव येत असे.
दुसऱ्याला काहीतरी द्यावं यावरच अनंताचा भर असायचा. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2मध्ये ऐकणार आहोत.